1. केसांना तिळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील. त्यामुळे तिळाचे तेल जरूर लावा. 2. जर तुमचे मूल लहान असेल तर त्याला रोज तिळाच्या तेलाने मसाज करा. तिळाचे तेल मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे. विशेषतः हिवाळ्यात रोज तिळाच्या तेलाने मसाज केल्याने मुले निरोगी राहतील आणि सर्दी तापापासून दूर राहतील. 3. गाजराच्या रसात मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते. 4. बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूट घ्या. 5. मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी. मेहंदी जास्त वेळ लावू नये, कारण मेहंदी जर जास्त वेळ केसांमध्ये राहिली तर ती केसांमधील ओलावा शोषून घेते. 6. जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, त्यामुळे खाज निघून जाईल. 7. एक ग्लास दुधात 1 चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता, शारीरिक कमजोरी आणि कमजोर हाडे या समस्यांमध्ये आराम मिळतो. 8. महिलांनी मासिक पाळीदरम्यान थंड पाणी पिऊ नये. नेहमी कोमट पाणी प्यावे. 9. कधीही उलटे झोपू नये. यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. 10. काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास हाडे मजबूत राहतात. 11. बऱ्याच स्त्रिया पायात चांदीचे पैंजण घालतात. त्यांची हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते. 12. जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या. यामुळे तुमची उचकी थांबेल. 13. एक सफरचंद खाऊन आणि त्यावरून 1 ग्लास दूध प्यायल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल. 14. जर तुमच्या शरीरावर कुठे काही लागली असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा. त्यामुळे तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम लवकर बरी होईल. 15. जर तुमच्या शरीरावर खाज, फोड आणि पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावी. यामुळे तुमचे रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल. 16. जर तुम्हाला चेचकांचे चट्टे असतील तर दररोज नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे ते हलके होतील. 17. जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडीसाखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साले काढून खडीसाखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा. त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते. 18. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात. त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खा. 19. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करावे. त्यामुळे तुम्हाला झोप येईल. 20. ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल. 21. जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. 22. पालक, मेथी आणि मोहरी सुकण्यापासून रोखण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पॉलिथिन बॅगमध्ये ठेवा. यामुळे ते ताजे राहतील. 23. जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा. यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल. 24. काळी द्राक्ष आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ती खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 25. हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लठ्ठपणा होत नाही. 26. रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा. 27. हातांनी कपडे धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यामुळे कपडे नेहमी हातांनी धुवावेत. 28. जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा कोमट तेलाने मसाज करा आणि स्लो संगीत ऐका. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. 33.
रिकाम्या पोटी आंघोळ करावी, त्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. 31. दातदुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा, आराम मिळेल. 32. दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, लवकरच आराम मिळेल. 33. ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही. त्यांची पचनसंस्थाही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास होत नाही. 34. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत, तुम्हाला आराम मिळेल. 35. जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना 1 किंवा 2 चमचे भिजवलेली हरभरा डाळ सकाळी खायला द्या. त्यामुळे त्यांचे मन तीक्ष्ण होईल आणि त्यांनाही अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ शकता. 36. ज्या महिला हिवाळ्यात दुधामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्याची मालिश करतात त्यामुळे त्यांचा चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो. तसेच ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून हात आणि पायांची मालिश केल्याने हाताने पायांना भेगा पडत नाहीत. 37. लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यास सर्दी, खोकला, कफ आणि हाडे दुखणे यापासून समस्यापासून आराम मिळतो. 38. मुलांनी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. 39. तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 40. खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या काळ्या होईपर्यंत शिजवा आणि थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात थोडेसे मीठ टाकून संपूर्ण शरीराची मालिश करा. यामुळे खाज सुटणे बंद होते. 41. जुलाब होत असल्यास चहाची पत्ती 1 चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसारापासून लवकर आराम मिळतो. 42. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आहारात पालकाचे सेवन करू नका. 43. कोरफड अर्धा कापून दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करा आणि सकाळी चेहरा धुवा. जर तुम्ही असे रोज केले तर त्याने डाग दूर होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. 44. कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर झटपट चमक आणायचे असेल तर दुधात संत्रा आणि लिंबाच्या सालीची पावडर मिसळून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळा आणि धुवा. चेहऱ्यावर पूर्णपणे नवीन चमक येईल. 45. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा. यामुळे कोंडा लवकर दूर होईल. 46. मेथीची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरूम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो. 47. भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा. 48. लहान मुलांच्या पोटातील जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.